निवडणुकीसाठी कुलाब्याच्या वॉर्ड 226 मधून दाखल केलेली उमेदवारी माघारी घेण्यासाठी एका जोडप्याला विधानसभा अध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। त्यासाठी त्यांनी संबंधित अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या पतीसोबत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली। वॉर्ड क्रमांक 226 च्या अपक्ष उमेदवार तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी आज शिवसेना भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील आरोपांवर पुनरुच्चार केलाय। राहुल नार्वेकर यांनी मात्र या आरोपांचा स्पष्ट इन्कार केलाय। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 226 मधील अपक्ष उमेदवार तेजल पवार आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। महापालिका निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धमकावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। त्यांनी आज तेजल पवार आणि दीपक पवार यांच्यासह पत्रकार परिषद देखील घेतली आहे। महिलेने आता जे काही सांगितलं ना ते काळीच फाटणार आहे। खरं सांगतो, सामान्य महिला आहे बिचारी, तिला निवडणूक लढू दे ना, तुमचा विजय झाला असता ना, कशासाठी धमक्या, कशासाठी? आणि उलट त्यांनी आणखी एका त्यांच्या पीएचं सांगितलंय त्याला कसा मी उद्ध्वस्त केला, त्याची माहिती आता तुम्ही घ्या। खरं तर आता ती पण शोधून काढा की ह्या माणसाने काय काय त्यांच्यावर आरोप लावलेत, कसे अँटी करप्शन, ते खरे होते का अँटी करप्शन, खोटं होतं का, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय, भयानक आहे। म्हणजे आम्ही आयुष्यावर 50-55 लढतो, असल्या गोष्टी कधी आम्ही ऐकल्याही नाही। बिनविरोध कसे येतात महाराष्ट्राच्या जनतेने, आता अंतर्मुख होऊन याचा विचार केला पाहिजे। शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत तेजल पवार आणि दीपक पवार यांनी 30 डिसेंबर रोजी काय घडलं याची तपशीलवार माहिती दिली आहे। उमेदवारी माघारी घेण्यासाठी सुरुवातीला लाखो रुपयांची ऑफर दिली, नंतर ते रक्कम वाढवत गेले, नंतर पतीला नार्वेकरांच्या घरी घेऊन गेले, त्यांना तिथे धमक्या देण्यात आल्या। एकूण काय तर अर्ज माघारी घेण्यासाठी खूप दबाव टाकण्यात आल्याचं दीपक आणि तेजल पवार यांनी सांगितलंय। इंडिपेंडंट म्हणून फॉर्म भरला, सर्वांचे रिजेक्ट झाले, फक्त आमचेच राहिले। आम्हाला तर असं वाटतच नव्हतं की हा जो प्रसंग कधी आमच्या आयुष्यामध्ये घडणार। आम्ही तर एक लोकशाहीचा जो एक स्लोगन आहे आपला की लोकशाहीचा धागा हो, तर त्या हिशोबाने आम्ही एक फॉर्म भरला होता आणि आम्ही हे प्रोसेस फक्त आम्ही एक फॅमिली आणि एक कपल म्हणून आम्ही एन्जॉय करायचं होतं। कारण मीही 16 वर्ष राजकारणामध्ये आहे। 2000 कोणत्या पक्षामध्ये? मी शिवसेना शिंदे गटामध्ये कुलाबा संघटक 3 वर्ष। त्यांच्याकडून काही मदत तुम्हाला करण्यात आली? तुम्ही त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी या सर्व संदर्भात गेला होता तर त्यांच्याशी काही बातचीत झाली? हो, मी सकाळी 2 तारखेला जेव्हा लास्टचा दिवस होता तर मला असं वाटलेलं की त्यांच्याकडून मला काहीतरी मदत मिळेल, की मी त्यांना सांगू की त्यांना मी विनंती करू की साहेब असा असा विषय आहे। तर शिंदे साहेब तर भेटले नाही, पण त्यांचे जे जवळचे मी त्यांना सांगितलं, पण त्यांच्याही बोलण्यावरून मला समजलं की हा जो प्रेशर आहे तो खूप मोठा आहे। ते मला बोलले की एक त्यांचा राजू कार्यकर्ता होता, त्याची स्टोरी त्यांनी मला सांगायला सुरुवात केली। ते बोलले की त्याला आम्ही तडीपार केला, त्यांच्यावरती अँटी करप्शनचे केसेस लावले, त्याला नामोनिशान मिटवलं। तर मी त्यांना विचारलंही, तुम्ही मला धमकी का देताय, धमकी देण्यासारखं का बोलताय? तर ते बोलले नाही नाही ताई, धमकी नाही देते, मी फक्त एक सांगतोय। तर हे धमकी नाही झाली तर काय झालं? मला तुम्ही हेच सांगताय ना की 16 तारखेनंतर तुमच्या बरोबर पण असं काही होऊ शकतं, तुम्हालाही अँटी करप्शनच्या केसेसमध्ये आम्ही अडकवून टाकूया, तुमच्या मिस्टरांना आम्ही काहीतरी गुन्ह्यामध्ये अडकवू, हेच तर तुमचं बोलण्याचा हेतू असेल ना? जर कारण तिथे हे बोलण्याचा काहीच म्हणजे प्रश्नच नव्हता। शिवसेना भवनातील या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या जोडप्याच्या आरोपाचा इन्कार केलाय। उमेदवार तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांच्यावरच लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला धमकावल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। एवढंच नाही तर ठाकरेंचे खासदार अपक्ष उमेदवारासाठी एवढा खटाटोप करत आहेत तर त्यांनाच उमेदवारी का दिली नाही असा सवालही नार्वेकरांनी केलाय। हा व्यक्ती जो हे आरोप करत आहे, मला वाटतं त्याचं नाव दीपक पवार आहे। मी आत्ताच हे आरोप ऐकल्यानंतर थोडीशी माहिती घेतली आणि असं समजून येत आहे की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या व्यक्तीवरती स्वतःवरती गुन्हा दाखल आहे की यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध जो उमेदवार इकडनं उभा राहिलेला अपक्ष, त्याला विड्रॉ करण्यासाठी धमकावलं व पैशाचं आमिष दिलं, या संदर्भातला FIR कॉर्पोरेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला आहे। शिवसेनेने आज तब्बल 5 दिवसांनंतर संबंधित अपक्ष उमेदवार जोडप्याला घेऊन पत्रकार परिषद का घेतली, इतके दिवस ते कसलं प्लॅनिंग करत होते असा सवालही नार्वेकर यांनी विचारलाय। राहुल नार्वेकर हे घटनात्मक पदावर आहेत,
त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांसाठी ते अन्य उमेदवारांवर दबाव टाकतात, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल झाली आहे. स्नेहा जाधव, LS मराठी, मुंबई.